नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मोफतपणे शिकवत आहोत आणि या पुस्तकातलं दुसरं प्रकरण जे आहे, ज्यामधला समाज सुधारक हा जो घटक आहे तर तो समाज सुधारक घटक आपण इथे या ठिकाणी शिकवत आहोत. आज आपल्याला एक महत्त्वाचे समाज सुधारक यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. अर्थातच त्या समाज सुधारकाचं नाव आहे भाऊ दाजी लाड. लक्षात घ्या, भाऊ दाजी लाड हे मुंबई प्रांतातले आद्य समाज सुधारकांच्या पंक्तीतले या ठिकाणी आहे. भाऊ दाजी लाड जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एल्फिस्टन महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि यांचे शिक्षक होते बाळशास्त्री जांभेकर. तर बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रभावाखाली भाऊ दाजी लाड यांचं व्यक्तिमत्व विकसित झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्याला हे पाहायला भेटेल की मुंबई प्रांतामध्ये ज्या काही महत्त्वाच्या ठिकाणी सामाजिक राजकीय संघटना स्थापन झाल्या होत्या त्या सर्व संघटनांमध्ये भाऊ दाजी लाड यांचा या ठिकाणी मोठा वाटा राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. सन 1845ला एल्फिस्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर 1848ला ज्ञान प्रसारक सभा, 1849ला उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा आणि 1849 साली दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या माध्यमातून परमहंस सभा ही महाराष्ट्रातली पहिली सामाजिक संघटना स्थापन झाली व जगन्नाथ शंकरशेठ यांच्या माध्यमातून सन 1852ला बॉम्बे असोसिएशन ही या ठिकाणी मुंबई प्रांतातली पहिली राजकीय संघटना स्थापन झाली. तर या सर्वच संघटनांमध्ये भाऊ दाजी लाड यांचा अत्यंत सक्रिय सहभाग राहिल्याचं एकंदरीत दिसतं. तर मित्रांनो, या प्रकारे हे एक महत्त्वाचे समाज सुधारक आहे भाऊ दाजी लाड. यांच्याबद्दल जी काय माहिती आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात आहे ती आपण पाहूया आणि जी माहिती या पुस्तकात नाही ती तुम्हाला मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहेतच. तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की कोणताही समाज सुधारक जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर त्या समाज सुधारकाच्या 3 बाबी लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे त्याचा जन्म कोणत्या गावात झाला, दुसरं म्हणजे तो कोणत्या संघटनेशी संबंधित राहिलेला आहे किंवा कोणत्या संघटना अथवा पुस्तकं अथवा या ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचं निधन कोणत्या वर्षी झालं या प्रकारचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या, इथं आपण त्याच ट्रॅडिशनल पद्धतीने जाऊया. भाऊ दाजी लाड यांचा जीवित कालखंड जर आपण या ठिकाणी पाहिला तर तो आहे 1824 ते 1874चा. म्हणजे लक्षात घ्या, 1874ला भाऊ दाजी लाड यांचं निधन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, या भाऊ दाजी लाड यांचं पूर्ण नाव काय आहे तर इथं दिलेलं आहे रामचंद्र विठ्ठल लाड. हे नाव लक्षात ठेवा. कधी कधी भाऊ दाजी लाड असं न विचारता रामचंद्र विठ्ठल लाड अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येतात, तर तिथं विद्यार्थी बरेचसे कन्फ्यूज होतात. तर रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड हे या ठिकाणी लक्षात घ्या. इथं म्हटलेलं आहे की यांचा जन्म जो आहे हा 7 सप्टेंबर सन 1824ला गोव्यातील मांजरे येथे झालेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे यांचं जन्मगाव काय आहे तर मांजरे आहे जे गोव्यामध्ये आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर हे कुटुंब मुंबईमध्ये येतं आणि मुंबईमध्ये आल्यानंतर एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये भाऊ दाजी लाड या ठिकाणी प्रवेश घेत आहेत पदवीच्या शिक्षणासाठी. मागेच मी जसं सांगितलं तुम्हाला की बाळशास्त्री जांभेकर ज्या एल्फिस्टन महाविद्यालयाचे असिस्टंट प्रोफेसर होते आणि या असिस्टंट प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकर असताना त्यांचे शिष्य या ठिकाणी होते ते म्हणजे भाऊ दाजी लाड. आणि मग इथं पाहायला भेटतं की भाऊ दाजी लाड यांनी एल्फिस्टन महाविद्यालयातून BAचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर या भाऊ दाजी लाड जे आहे त्यांनी या ठिकाणी इथून पुढे त्याच इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञान या विषयाचे शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केल्याचं एकंदरीत दिसतं. तर आयोग तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचे विचारू शकतो की या ठिकाणी भाऊ दाजी लाड जे आहे त्यांनी एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या विषयाचे शिक्षक म्हणून काम केलं तर विज्ञान या विषयाचे शिक्षक म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याच दरम्यानच्या काळामध्ये सन 1845ला मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या.
आता पहा, हे मुंबईतलं हे जे ग्रँड मेडिकल कॉलेज जे होतं हे जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या स्थापनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य हे जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलं होतं असं एकंदरच दिसतं. जेव्हा हे मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापन झालं तेव्हा भाऊदाजी लाड यांच्यातील विद्यार्थी पुन्हा एकदा जागृत झाला आणि त्यांनी आपल्या शिक्षकी पदाचा राजीनामा दिला आणि या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी प्रवेश घेतल्याचं दिसून येतं. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं आणि त्यानंतर सन 1859ला त्यांना वैद्यकीय पदवी इथे या ठिकाणी मिळालेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या संपूर्ण कालखंडामध्ये मुंबई प्रांतामध्ये कुष्ठरोग हा एक मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि देवी हा एक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा रोग या ठिकाणी पसरला होता. तेव्हा लक्षात घ्या, हे ते भाऊदाजी लाड आहे यांनी या संपूर्ण कालखंडामध्ये स्वतःच्या या ठिकाणी एक खाजगी दवाखाना सुरू केला होता, कारण गरीब लोकांवर मोफतपणे उपचार करता यावे यासाठी त्यांनी स्वतःचा दवाखाना सुरू केला. त्यात गरीब लोकांना मोफतपणे इलाज या ठिकाणी केला जात होता आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी या कुष्ठरोगावर या ठिकाणी एक औषध शोधण्यासाठी त्यांनी संशोधन या ठिकाणी केलं आणि मग कवट नावाचं जे फळ आहे, कवट ज्याला आपण खास्ट असं पण म्हणतो, तर त्या कवट या फळापासून त्यांनी एक औषध निर्माण केलं आणि जो औषध हे कुष्ठरोगावरचा रामबाण उपाय या ठिकाणी ठरल्याचं एकंदर दिसतं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी जे काय महत्त्वाची भूमिका घेतली, जे योगदान या ठिकाणी दिलं, त्यामुळं त्यांना धन्वंतरी या नावानं देखील संबोधलं जातं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर धन्वंतरी या नावानं देखील भाऊदाजी लाड यांना संबोधलं जातं, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर जी देवीची लस जी आहे तर ती लस जी शोधून काढली गेली होती, तर ती जी लस आहे तर ती लस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या वस्त्यांमध्ये पोहोचवण्याचं काम, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम या ठिकाणी भाऊदाजी लाड यांनी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारे भाऊदाजी लाड यांचं हे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की मुंबईमध्ये 1845ला स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झाली आणि त्यानंतर 1848ला ज्ञान प्रसारक सभा जी आहे तर ती ज्ञान प्रसारक सभा ही या ठिकाणी स्थापन केली जाती असं एकंदरीत दिसतं. तर मुद्दा नीट लक्षात घ्या मित्रांनो की ही जी ज्ञान प्रसारक सभा होती तर त्या ज्ञान प्रसारक सभेचे सेक्रेटरी या ज्ञान प्रसारक सभेचे सेक्रेटरी अथवा सचिव हे या ठिकाणी भाऊदाजी लाड यांना करण्यात आलं होतं आणि भाऊदाजी लाड हे या ज्ञान प्रसारक सभेचे दीर्घकाळ म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत ते या ठिकाणी ज्ञान प्रसारक सभेचे सेक्रेटरी म्हणून सचिव म्हणून काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या ज्ञान प्रसारक सभेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी शिक्षणाचा प्रचार प्रसार करणं, सामाजिक जागृती करणं, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणं यांसारख्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं. लोकजागृती घडवून आणून स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक जागृतीचं कार्य ते इथे या ठिकाणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे आपल्याला पाहायला भेटतं मुलींच्यासाठी आर्थिक झळ सहन करून त्यांनी या ठिकाणी एक शाळा देखील सुरू केली होती असं एकंदरीत दिसतं. जी शाळा त्यांच्याच नावानं भाऊदाजी गर्ल्स हायस्कूल या नावानं या ठिकाणी ती या ठिकाणी सुरू करण्यात आली होती असं आपल्याला पाहायला भेटतं. इथं असं म्हणलेलं आहे की मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही मुंबई विद्यापीठ जे आहे तर त्या मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही भाऊदाजी लाड यांचा या ठिकाणी सहभाग राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर इथं म्हटलेलं आहे समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली आणि विधवा विवाहाचा देखील पुरस्कार त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतंय. या प्रकारचे मुद्दे इथं दिलेले आहेत. आता लक्षात घ्या, या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मला तुम्हाला इथे या ठिकाणी सांगावेसे वाटतात की जे या पुस्तकामध्ये या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून मग थोडंसं आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे या ठिकाणी इथं पाहून घेऊया हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, इथे आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. जसं की आपल्याला पाहायला भेटतं की हे जे भाऊदाजी लाड जे होते तर या भाऊदाजी लाड यांना समाजातील ज्या काही वाईट चालीरीती परंपरा आहेत त्या समाप्त करायच्या होत्या आणि एक नीतिवान समाज निर्माण करायचा होता आणि म्हणून त्यांनी नीतिवर्धक सभा जी आहे ती नीतिवर्धक सभा जी आहे तर ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की
की नीतिवर्धक सभेची स्थापना कोणी केली, तर ती भाऊ दाजी लाड यांनी केलेली आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. मग या संघटनेच्या किंवा या सभेच्या माध्यमातून कशाचं काम केलं जायचं, तर इथे या ठिकाणी पाहायला भेटतं की त्या काळामध्ये अशी एक प्रथा या ठिकाणी होती की कनिष्ठ जातीच्या स्त्रियांना उच्चवर्णीय लोकांच्या समारंभांमध्ये, मग लग्न समारंभ असू द्या किंवा मुंजेचा समारंभ असू द्या किंवा अन्य कोणताही समारंभ असू द्या, तिथे या ठिकाणी त्यांना नाचवलं जायचं. त्यांचा नाच गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जायचा. तर त्याला त्यांनी विरोध केल्याचं एकंदर दिसतं. नीतिवर्धक सभेमध्ये जे पण लोक या ठिकाणी सहभागी होतील त्या लोकांना ही शपथ घ्यावी लागायची की मी माझ्या खाजगी जीवनामध्ये अशा प्रकारचे समारंभ आयोजित करणार नाही, आणि जरी केले तरी त्यामध्ये नाचणाऱ्या स्त्रियांचे कार्यक्रम या ठिकाणी भरवून लोकांचं मनोरंजन करणार नाही, आणि असे कार्यक्रम जिथं होतील तिथं या ठिकाणी जाणार नाही. या प्रकारची शपथ या नीतिवर्धक सभेच्या सदस्यांना घ्यावी लागत होती, ही या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे एकूणच समाज नीतिवान बनवण्यावर यांचा विशेष भर राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर लक्षात घ्या, हे ज्ञानप्रसारक सभेमध्ये काम करत असताना, भाऊ दाजी लाड हे ज्ञानप्रसारक सभेमध्ये काम करत असताना प्रभाकर या वृत्तपत्रामधनं त्यांनी स्वकीयांचे दोष या मथळ्याखाली, स्वकीयांचे दोष या मथळ्याखाली त्यांनी या ठिकाणी लिखाण केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे स्वकीयांचे दोष प्रभाकर बद्दल कोणी लिहिले, तर भाऊ दाजी लाड यांनी या ठिकाणी लिहिलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर लक्षात घ्या, हे जे भाऊ दाजी लाड जे होते, तर या भाऊ दाजी लाड यांनी या ठिकाणी स्वतःच्या मुलाचा मुंजेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. तर ती मुंज जी आहे, तर ती मुंजेचा कार्यक्रम आयोजित करत असताना त्यांनी या ठिकाणी या प्रकारे नाचगाणे करणाऱ्या स्त्रियांना या कार्यक्रमांमध्ये, मुंजेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आमंत्रित केलेलं नव्हतं, आणि स्वतःपासूनच त्यांनी या प्रकारे सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याच सोबत लक्षात घ्या, या संपूर्ण कालखंडामध्ये परमहंस सभा जी आहे, तर परमहंस सभा नावाचं एक महत्त्वाचं संघटन मुंबई प्रांतामध्ये 1849च्या दरम्यान स्थापन झालं होतं. तर परमहंस सभा जी आहे हे 1849ला स्थापन झालं दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या माध्यमातून. तर हे जे संघटन होतं हे या ठिकाणी समाजातील जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करण्यासाठी, मूर्तीपूजेला विरोध करण्यासाठी आणि एकूणच या ठिकाणी सामाजिक समानता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणारं हे एक संघटन होतं परमहंस सभा. तर लक्षात घ्या, या परमहंस सभेमध्ये देखील भाऊ दाजी लाड यांचा सक्रिय सहभाग राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मात्र पाहायला असं भेटेल की भाऊ दाजी लाड यांचं मन या परमहंस सभेमध्ये दीर्घकाळ रमलं नाही, आणि म्हणून सन 1854 साली त्यांनी या ठिकाणी या परमहंस सभेचा राजीनामा दिला होता असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. याचा राजीनामा देण्यामागचं कारण काय होतं, तर परमहंस सभा ही या ठिकाणी ही गुप्त संस्था होती. म्हणजे या संस्थेचं कामकाज जे आहे हे गुप्तपणे चालत होतं, आणि त्यामुळं जर तुम्हाला जाती व्यवस्था समाप्त करायची, समाजामध्ये सुधारणा घडवून आणायच्या आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी गुप्तपणे काम करून या ठिकाणी चालणार नाही. ही भूमिका भाऊ दाजी लाड यांची या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. तर सभेचं कामकाज हे पुरेसे या ठिकाणी पूरक नाहीये, अशा प्रकारची समाज सुधारण्याला पूरक नाहीये अशा प्रकारची भूमिका भाऊ दाजी लाड यांनी या ठिकाणी घेतली, आणि त्यामुळं परमहंस सभेतून 1854 साली या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकर ज्या एल्फिस्टन महाविद्यालयाचे असिस्टंट प्राध्यापक होते, त्याच एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये भाऊ दाजी लाड हे त्यांचे शिष्य होते, आणि याचबरोबर दादाभाई नौरोजी देखील हे या ठिकाणी जांभेकरांचे शिष्य या ठिकाणी राहिले. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या की दादाभाई नौरोजी जे होते, दादाभाई नौरोजी हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात बघा. आता हे जे दादाभाई नौरोजी या ठिकाणी आहेत, पूर्ण नाव लिहितो कारण बरेचसे विद्यार्थी कन्फ्युजन या ठिकाणी कन्फ्युज्ड होईल, त्यामुळं पूर्ण नाव लिहितो दादाभाई नौरोजी. तर हे जे दादाभाई नौरोजी हे भाऊ दाजी लाड यांचे एल्फिस्टन महाविद्यालयाचे वर्गमित्र या ठिकाणी राहिलेले आहेत. तर या दादाभाई नौरोजींच्या प्रेरणेनं सन 1845ला स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झाली. याचबरोबर 1848ला ज्ञानप्रसारक सभेमध्ये या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांचा सहभाग राहिलेला आहे. आणि विशेष म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांनी एकत्र येऊन सन 1852 साली बॉम्बे असोसिएशन या नावाचं संघटन या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदर दिसतं.
आता लक्षात घ्या, हे जे बॉम्बे असोसिएशन जे होते, हे बॉम्बे असोसिएशन जे एक महत्त्वाचं संघटन या ठिकाणी होतं, तर हे या ठिकाणी एक राजकीय संघटन आहे. तर लक्षात घ्या, मुंबई प्रांतातलं पहिली राजकीय संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशनकडे पाहिलं जातं. जगन्नाथ शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांच्या पुढाकारातून हे संघटन स्थापन झालं आणि जमशेदजी जेजीबाई हे या संघटनेचे अध्यक्ष होते. तर या संघटनेचे सेक्रेटरी हे भाऊ दाजी लाड होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, आपल्याला माहिती असेल की याच दरम्यानच्या काळामध्ये 1857चा विद्रोह या ठिकाणी झाला होता. तर 1857चा हा जो विद्रोह या ठिकाणी झाला, त्या विद्रोहामध्ये या ठिकाणी भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. मात्र आपल्याला माहिती असेल की भारतातला शिक्षित मध्यम वर्ग या उठावापासून तो या ठिकाणी दूर राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, हे बॉम्बे असोसिएशन नावाचं जे राजकीय संघटन स्थापन झालं होतं, त्या संघटनेने देखील इंग्रजांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलं की 1857च्या विद्रोहामध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी नाही. आमचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर पूर्णतः विश्वास आहे. आम्ही इंग्रजांशी एकनिष्ठ आहोत. या प्रकारची भूमिका बॉम्बे असोसिएशननं ब्रिटिशांना पत्र पाठवून या ठिकाणी सांगितली होती. ते पत्रच या ठिकाणी ड्राफ्ट करण्याचं कार्य हे या ठिकाणी भाऊ दाजी लाड यांनी या ठिकाणी केलं होतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, इथे मागे या ठिकाणी म्हटलेलं आहे की भाऊ दाजी लाड जे होते हे समाजातील अनिष्ट प्रथा, त्याचबरोबर अनिष्ट परंपरा हे नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली होती आणि त्यासाठी नीतिवर्धक सभेची स्थापना यांनी केल्याचं एकंदर दिसतं. इथं पाहायला भेटतं सन 1852 साली त्यांनी या ठिकाणी बॉम्बे असोसिएशन नावाची जी एक मुंबईतली पहिली राजकीय संघटना स्थापन झाली होती, तर त्या बॉम्बे असोसिएशनमध्ये भाऊ दाजी लाड या ठिकाणी सक्रिय सहभागी होते. ते सेक्रेटरी म्हणून काम करताना या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी पाहिलेला आहे. आता पुढे आपल्याला या ठिकाणी दिसतं अजून काय बरं महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत या आपल्या पुस्तकामध्ये. इथं म्हटलेलं आहे इंग्रजांमार्फत म्हणजे बॉम्बे असोसिएशनच्या मार्फत भारतीयांच्या अडचणी सरकारसमोर त्यांनी मांडल्या आणि ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यातही त्यांनी सहभाग घेतल्याचं दिसतं. आता बघा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. इथं म्हटलेलं आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. मुद्दा समजून घ्या, हे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन कोणी केलं, कधी स्थापन झालं, तर 1866 साली लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन झालं होतं दादाभाई नौरोजी यांच्या माध्यमातून. तर दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाचं संघटन स्थापन केलं आणि त्यांनी या ईस्ट इंडिया असोसिएशनची एक शाखा मुंबईमध्ये देखील सुरू केली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, या ईस्ट इंडिया असोसिएशनची मुंबईमध्ये या ठिकाणी शाखा या ठिकाणी करण्यात आली. कधी? 1869ला. तर ईस्ट इंडिया असोसिएशन 1866ला लंडनला स्थापन झालं आणि 1869ला मुंबईमध्ये त्याची एक शाखा या ठिकाणी सुरू करण्यात आली. तर त्या शाखेचे अध्यक्ष हे भाऊ दाजी लाड या ठिकाणी होते. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाण्याची शक्यता आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं लायसन्स बिल. लक्षात घ्या, ब्रिटिश सरकारनं त्या काळामध्ये व्यापार आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी या ठिकाणी लायसन्स बिल आणलं होतं 1859ला. हे घडलं कधी? तर 1859ला. आता ज्याला पण या ठिकाणी व्यापार करायचा आहे, ज्याला पण या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे, स्वतंत्रपणे व्यवसाय करायचा आहे, त्यांनी या ठिकाणी ब्रिटिशांकडनं परवाना घेणं गरजेचं आहे. त्यांनी ब्रिटिशांकडनं या ठिकाणी लायसन्स या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे. आता यामुळे काय होतं की ज्या भारतीयाला व्यापार अथवा व्यवसाय स्वतंत्ररित्या करायचा आहे, त्या व्यक्तीला या ठिकाणी ब्रिटिशांकडच्या या किचकट अर्ज प्रणालीतून जावं लागत होतं. लायसन्स बिलामुळे त्यांना लायसन्स घ्यावं लागत होतं. ज्यांच्याकडे लायसन्स आहे, ज्यांच्याकडे परवाना आहे, अशाच लोकांना या ठिकाणी व्यापार करण्याची परवानगी दिली जात होती. तर या प्रकारच्या जाचक अटी नियमांच्या विरोधात मुंबईमध्ये एक जाहीर निषेध सभा या ठिकाणी घेतली आणि या प्रकारे लायसन्स बिलाला भाऊ दाजी लाड यांनी एक मोठा विरोध या ठिकाणी केला होता, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या. या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की भाऊ दाजी लाड जे होते, तर त्या भाऊ दाजी लाड यांनी या ठिकाणी स्वतंत्रपणे कापसाचा
एक व्यापार सुरू केलेला होता। त्यांच्या मित्राच्या मदतीनं त्यांनी या ठिकाणी कापसाच्या लगडी विकत घेऊन ते या ठिकाणी व्यापार करत होते। त्याचा मात्र तो पण व्यवसाय त्यांचा बुडला। त्याचबरोबर त्यांचा दवाखाना पण त्यांना विकावं लागलं, स्वतःचं घर देखील त्यांना विकावं लागलं। या प्रकारचं खूप जास्त हालाकीची परिस्थितीतून भाऊ दाजी लाड यांना आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत करावं लागलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या मित्रांनो, भाऊ दाजी लाड हे गुजरातमध्ये पण या ठिकाणी गेले आणि गुजरातमध्ये ज्या काही बाल हत्या केल्या जात होत्या, खास करून लहान मुलींच्या म्हणजे बालकन्या हत्या या ठिकाणी केल्या जात होत्या, तर त्या बालकन्या हत्येच्या निषेधार्थ त्यांनी या ठिकाणी तिथं एक निबंध देखील या ठिकाणी लिहिला होता आणि त्या निबंधाला 600 रुपयाचं प्राइज देखील भाऊ दाजी लाड यांना या ठिकाणी मिळालं होतं। हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे बालकन्या हत्या शी संबंधित असणारा जो निबंध आहे त्या निबंधाला त्यांना या ठिकाणी 600 रुपयाचा इनाम देखील या ठिकाणी मिळाला होता, पारितोषिक देखील मिळालं होतं। हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या मित्रांनो, भाऊ दाजी लाड केवळ समाज सुधारकच नव्हते किंवा या प्रकारच्या संघटनांमध्ये काम करणारेच नव्हते, तर भाऊ दाजी लाड हे इतिहास संशोधक देखील होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। इतिहासाचं संशोधन त्यांनी या ठिकाणी करत असताना त्यांनी एक महत्त्वाचा सिद्धांत या ठिकाणी मांडला, जो ब्रिटिशांना देखील या ठिकाणी मान्य करावा लागला। ब्रिटिशांचा एक महत्त्वाचा प्राच्यवादी विद्वान होता ज्याचं नाव होतं जेम्स प्रिन्सेप। इथे मागं लिहितो हवं तर इथं लिहितो मी तुम्हाला, म्हणजे जेणेकरून जास्त छान पद्धतीने समजून येईल। तर लक्षात घ्या, जेम्स प्रिन्सेप हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता जेम्स प्रिन्सेप कोण आहे, तर जेम्स प्रिन्सेप या ठिकाणी आहे प्राच्यवादी विद्वान, जो ब्रिटिशांचा या ठिकाणी विद्वान मानला जातो, प्राच्यवादी विद्वान। तर याचं काय योगदान आहे, तर सन 1837 साली जेम्स प्रिन्सेपनं अशोकाचे ब्राह्मी लिपीतील शिलालेख सर्वप्रथम शोधून काढलेले आहेत असं एकंदरीत दिसतं। तर या जेम्स प्रिन्सेपनं भारताच्या प्राच्य विद्येचा या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी केला आणि त्या जेम्स प्रिन्सेपनं एक सिद्धांत या ठिकाणी मांडत असताना त्याने या ठिकाणी उज्जैनचे जे शक होते त्याचं शक राजा होता रुद्रदमन। तर रुद्रदमन नावाचा एक राजा या ठिकाणी होला, उज्जैनचा एक राजा होता रुद्रदमन। ज्या रुद्रदमननं जुनागड अभिलेख जो आहे तो जुनागड अभिलेख या ठिकाणी कोरला होता। या रुद्रदमनच्या शिलालेखांचा अभ्यास करून या जेम्स प्रिन्सेपने या ठिकाणी एक निष्कर्ष या ठिकाणी काढला होता की या रुद्रदमन जो आहे तर हा चेस्टनचा मुलगा आहे। चेस्टन जो आहे हा चेस्टनचा मुलगा आहे आणि उज्जैनच्या शकांमध्ये या ठिकाणी चेस्टन हा प्रमुख आहे आणि या चेस्टनचा मुलगा रुद्रदमन आहे, अशा प्रकारचा सिद्धांत जेम्स प्रिन्सेपने या ठिकाणी मांडला होता। तेव्हा त्याचा सिद्धांत हा खोटा आहे हे या ठिकाणी पुराव्यानिशी सिद्ध केलं भाऊ दाजी लाड यांनी आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं चेस्टनचा मुलगा रुद्रदमन नसून चेस्टनचा तो नातू आहे, कारण चेस्टनच्या मुलाचं नाव या ठिकाणी आहे जयदमन। काय, तर जयदमन हे या ठिकाणी नाव आहे चेस्टनच्या मुलाचं आणि जयदमनचा मुलगा आहे रुद्रदमन। ब्रिटिशांना पण आपली ही चूक या ठिकाणी मान्य करावी लागली आणि तेव्हा मग ब्रिटिशांनी या ठिकाणी हे सांगितलं की नाही, चेस्टनचा मुलगा रुद्रदमन नसून तो चेस्टनचा या ठिकाणी नातू आहे। तर या प्रकारचं त्यांचं संशोधन पण कार्य या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। बाळशास्त्री जांभेकर पण इतिहासाचे एक मोठे या ठिकाणी अभ्यासक राहिले होते, त्यांचा शिष्य पण या प्रकारचा अभ्यासक या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं। जांभेकर जेव्हा शिलालेखांचा अभ्यास करत होते, ताम्रपत्रांचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांच्या या ठिकाणी बनेश्वरमध्ये या ठिकाणी निधन झालं आपल्याला माहिती आहे आणि अशा प्रकारे इतिहासाच्या संशोधन क्षेत्रातही भाऊ दाजी लाड यांनी आपला नावलौकिक या ठिकाणी केला। नव समाज घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसतं। सामाजिक आणि राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशीर मार्गाचा पुरस्कार त्यांनी केल्याचं एकंदरीत दिसतं। म्हणजे संघटनात्मक आणि सनदशीर मार्गाचा वापर करून आपण सुधारणा घडवून आणणं यावर त्यांचा विशेष भर या ठिकाणी राहिल्याचं दिसतं। लक्षात घ्या, हे भाऊ दाजी लाड हे या ठिकाणी हे भूमिका घेत होते की या ठिकाणी समुद्र पर्यटन करणं त्या काळामध्ये या ठिकाणी धार्मिक गुन्हा मानला जात होता। मात्र यांची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे की आपल्या मुलांनी समुद्र पार करायला हवा, समुद्र पार करावा आणि त्याचबरोबर विदेशामध्ये असणारं ज्ञान हे आपण या ठिकाणी ग्रहण केलं पाहिजे, ही भूमिका भाऊ दाजी लाड यांची या ठिकाणी राहिल्याचं दिसतं। तर या प्रकारे भाऊ दाजी लाड यांच्याबद्दलची माहिती आपण पाहिली। सन 1874 त्यांचं निधन झाल्याचं एकंदरीत दिसतं। एक छोटे इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे मित्रांनो। आता लक्षात घ्या, एक 2-5 महिन्यांमध्ये आपल्याला आता राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेला सामोरं जायचं आहे। 28 एप्रिलला
राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि त्याचबरोबर जून महिन्यामध्ये कंबाईनची पूर्व परीक्षा आहे. तर या दोन्ही परीक्षांना सामोरं जात असताना तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजनची खूप जास्त गरज या ठिकाणी असते आणि क्वेश्चन पेपरची पण या ठिकाणी गरज असते. तर लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर राज्यसेवा आणि त्याचबरोबर कंबाईन या दोन्ही परीक्षांसाठीची रिव्हिजन बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. या रिव्हिजन बॅचला तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा. लक्षात घ्या, कंबाईनची ही जी रिव्हिजन बॅच आहे यामध्ये गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षांना टार्गेट करून आपण एक रिव्हिजन लेक्चर सिरीज आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी केलेली आहे. तर या रिव्हिजन लेक्चर सिरीजला तुम्ही जॉईन करा. केवळ 10 रुपये इथे या ठिकाणी प्राइस आहे. तर लक्षात घ्या, केवळ 10 रुपये गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला या ठिकाणी ही लेक्चर सिरीज या ठिकाणी जॉईन करता यावी म्हणून केवळ 10 रुपयामध्ये मी तुम्हाला ही उपलब्ध करून दिलेली आहे कंबाईनची रिव्हिजन लेक्चर सिरीज. आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सराव पेपर आणि रिव्हिजन लेक्चर अशा प्रकारची एक दुसरी आपली बॅच हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर आहे. या बॅचमध्ये एकूण 5 सराव पेपर असणार आहे आणि त्या प्रत्येक सराव पेपरमध्ये 100 प्रश्न असतील. अशा प्रकारे 500 प्रश्न यांच्या माध्यमातून रिव्हिजन लेक्चर असणार आहे. एन्शंट मिडिवल मॉडर्न सोशल रिफॉर्मर या प्रकारचे घटक यामध्ये असणार आहे. याची फीज आहे 55 रुपये. ठीक आहे, तर 55 रुपयामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि केवळ 10 रुपयामध्ये कंबाईन पूर्व परीक्षा रिव्हिजन लेक्चर सिरीज तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा अथवा इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक दिलेली आहे. ती लिंक या ठिकाणी पहा आणि त्या लिंकवरनं पण तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. तर मित्रांनो, या प्रकारे या दोन्ही बॅच तुमच्यासाठी आहे. तुम्ही पहा, तुमच्या मित्रांना पण सांगा. हे लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल जरूर तुम्ही कमेंट्स करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना देखील शेअर करा. नेक्स्ट लेक्चर लवकरच घेऊन येईल. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.